खबर कल्याणपुर से जुड़ी है। कल्याणपुर के पिसोली मलंग रोड स्थित डावकर एलिगेंस संकुल के सैकड़ों रहवासियों को राहत मिली है। अपने फैसले से राहत देने के लिए उक्त संकुल के निर्माता बिल्डर संतोष डावकर ने एक पत्रकार परिषद का आयोजन कर जिला अधिकारी और न्यायालय का आभार व्यक्त किया है और डावकर कंपनी पर विश्वास व्यक्त करने के लिए डावकर एलिगेंस संकुल के सैकड़ों रहवासियों का शुक्रिया अदा किया है और कहा है कि डावकर कंपनी हमेशा अपने ग्राहकों रहवासियों के साथ खड़ी रहेगी। डावकर ने बताया कि मुंबई उच्च न्यायालय के निर्देशानुसार जिलाधिकारी ने ये निर्णय लिया है। डावकर एलिगेंस की इमारत निजी जमीन पर बनी है। इस मामले में जब हमने आईपीएल दाखिल करने वाले शिकायतकर्ता राजेंद्र पांडे से बात की गई तो उन्होंने कहा कि इस निर्णय के खिलाफ वो मुंबई हाईकोर्ट का दरवाजा खटखटाएंगे। डावकर एलिगन्सची जागा ही सुरक्षा मंत्रालयाची असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली होती। आज निकाल लागला, काय निर्णय? माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले। त्यांनी जे जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेरिंग ज्या आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे। हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावकर एलिगन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे। आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केले होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढची 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी आज त्यांच्याबरोबर उभी आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा क्लॉजेस टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार आणि त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार। आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती। मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली आहे, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाईम टू टाईम आम्ही NA परमिशन घेतली होती। 2007मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018मध्ये घेतली, त्यानंतर 2021मध्ये ॲडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली। वेळोवेळी आम्ही टाईम टू टाईम NA परमिशन घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं, त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो।